तुझ्यासारख्या लहान मुलाला शिक्षा देण्यासाठी मला फक्त कायद्याची मदत घ्यावी लागणार आणि जी मी घेतली तर तू वाचणार नाहीस. आमच्या बायकांना ना तुमच्यासारख्यांना अद्दल घडवण्यासाठी फक्त एकमेकींची साथ लागते, जी आमच्याकडे आहे. काहीच कळत नाहीये ना तुला? सगळं डोक्यावरून जात आहे. काही हरकत नाही रे, अजून लहान आहेस की नाही तू? हरकत नाही. आपण आज राजवाड्यांच्या अख्ख्या फॅमिलीला तुझ्याबद्दल सगळं सांगूया. म्हणजे तुझ्या दादाला, तुझ्या आजीला, तुझ्या मॉमला आणि तुझ्या प्रिय बहिणींना. आज त्या सगळ्यांना कळू दे की हा जो त्यांचा लहानसा गोडसा अंशू आहे ना, तो किती ढोंगी आहे, किती खोटारडा आहे आणि किती निर्लज्ज आहे. अरे बापरे, काय झालं? माझ्या बोलण्याने भीती वाटते तुला का? काहीतरी आहे कपाळावर. स्वतःची सगळी पापा आठवून केवढा घाम फुटलाय रे तुला. ए, कोण समजतेस तू स्वतःला? माझ्याच घरात मला ॲटिट्यूड देतेस? लक्षात ठेव, दादाने उपकार म्हणून तुला घरात आणलंय. अशीच्या अशी उचलून फेकायला ना वेळ लागणार नाही. मग जा परत जिथून आली होती तिथून, गटारात. बापरे, केवढी भीती दिसते रे तुझ्या चेहऱ्यावर. शटअप, जस्ट शटअप. शेवटचं सांगतोय, डोक्यात जाऊ नकोस माझ्या. आणि नजर खाली कर तू. काय काय झालं? तुम्ही इतक्या मोठ्याने का बोलताय? अरे काय चाललंय का इकडे? नंदुताई, काय झालंय मला कळेल का? काय होणार आहे? ॲज युजल नेहमीप्रमाणे स्वानंदीने अंशुमनशी भांडण उकरून काढलं असेल. स्वानंदी, तुला चैन पडत नाही का ग त्याच्यासोबत भांडण केल्याशिवाय? तू सारखं आपलं बस एक मिनिट. जर मी बोलतेय ना, कळेल ना, सगळं कळेल. थांबा हा. वहिनी प्लीज, तुम्ही का सकाळी सकाळी त्रास देते मला? मी काही केलंय का तुम्हाला? हा रोहिणी, जा नाश्ता लाव सगळ्यांना. आजी चला. एक मिनिट. घाई कसली आहे? माझं बोलणं नाही झालंय. आता फक्त मी बोलणार आहे आणि तू गप्प बसायचं. मॅम, आपण हे जे सगळं करतोय ते योग्य आहे ना? कारण मागच्या वेळी पण आपण सगळं ठरवलं होतं, प्लॅनिंग केलं होतं, पण काहीच घडलं नाही. उलट मीच ह्युमिलिएट झाले पब्लिकली. हे बघ श्वेता, मला माहिती आहे मागच्या वेळी जरा जास्तच गडबड झाली होती, पण यावेळी आपल्या तिघींकडेही बॅकअप आहे. आपण जास्त खबरदारी घेतली यावेळी. तू काळजी नको करूस, आता काहीच गडबड नाही होणार. मॅम, पण मला खूप भीती वाटते हो. हे बघ श्वेता, माझा स्वानंदीवर पूर्ण विश्वास आहे की तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीये. तू काळजी नको करूस. अंशू, स्वानंदी, काय झालं बाळा? काय चिडलीस तू एवढी? तशी तर बरीच कारण आहेत माझ्या चिडण्याला, पण सगळ्याच्या सगळ्या पाडा मी नंतर वाचते काकू. आज माझ्या रागाचं फक्त एक आणि सगळ्यात महत्वाचं कारण सगळ्यांसमोर आणणार आहे. म्हणजे काय काय झालंय नेमकं? अंशूने काही केलं का? अंशू, अरे किती वेळा सांगितलं, अरे मोठी वहिनी आहे तुझी, नजर खाली ठेवली पाहिजेस तू, मान द्यायचा तिला. त्याच्या वतीने मी माफी मागते तुझी. नाही, हात वगैरे जोडू नका माझ्या समोर. उगाच मला गिल्टी फील नका करून देऊ. आणि सॉरी म्हणून सॉल्व्ह व्हावं इतकी छोटी चूक तुमचा मुलगा करतच नाही. स्वानंदी मॅडम,
हे असं कोड्यात बोलणं आधी बंद करा. जे काय असेल ना ते स्पष्टपणे सांगा. मिस्टर राजवाडे, आय एम सॉरी, मला प्रत्येक वेळीच सगळं तुमच्या एकट्यांशी बोलायचं होतं प्रायव्हेटली, पण तुम्ही कधीच माझं ऐकून घेतलं नाही, त्यामुळे हे आता असं सगळ्यांसमोर मला बोलावं लागतंय. अंशुमनच्या नशिबातच सार्वजनिक बदनामीचे योग येतात. काय करायचं, तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवणार आहे मी आता. म्हणजे काय दाखवायचं तुला? सगळं सांगते, फक्त मी एका मिनिटात माझा लॅपटॉप घेऊन येते. काय चाललंय का या घरात? लॅपटॉप परत तेच सगळं. आत्ता काही दिवसांपूर्वी हेच झालं ना. ही मुलगी असं का करते? आता हिचं नेहमीच झालंय हा हे. काही दिवसांनी हे व्हायलाच हवं का आपल्याकडे? शांत राहा जरा. यावेळी तिला काय म्हणायचं आपण ऐकून घेऊया ना शांतपणे. मी काल तुला म्हटलं ना की काल मी तिच्या रूममध्ये गेले तेव्हा तिने लॅपटॉप पटकन बंद केला. काहीतरी लपवत होती ती माझ्यापासून. नक्की काहीतरी आहे त्या लॅपटॉपमध्ये. मम्मा, असं काय मोठं असणार आहे की उगाच तमाशा करते? काय माहित काय. हे बाबा, तू काही नवीन उद्योग केले नाहीस ना? मॉम, मी काही केलं नाहीये. उलट मी तिने जे केलं होतं ते मिळवलंय. म्हणजे ज्या हार्ड ड्राईव्हमध्ये तिने माझा आणि श्वेताचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ना, ते आता माझ्याकडे सेफ आहे. त्यामुळे ती माझं काही वाकडं करू शकणार नाही. खूप वेळ झाला मॅम, अजून काहीच कळलं नाहीये. हो ग, एव्हाना कॉल यायला हवा होता स्वानंदीचा. इकडे काय चाललंय काय माहित. एक काम करूयात, आपण जाऊयात समरकडे. चल 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 चल. आता हे बघून सगळ्यांना धक्का बसणार आहे, ते दुर्दैवी आहे. पण एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज प्लीज अख्खा व्हिडिओ बघा तुम्ही.